नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती गणपती बाप्पाच्या मुखदर्शनाने व्हावी आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळावा म्हणून मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात मोठीच्या मोठी रांग लागते. आता हा आकडा जो आहे तो कितपत जाईल हे माहीत नाही, पण अंदाजे 3 ते 3.5 लाख लोक येते दर्शनासाठी येतील आणि त्यांची व्यवस्था करणं खूप जिकरीचं असतं, खूप आव्हानात्मक असतं. यावेळेला एक वेगळी व्यवस्था जी आहे सिद्धिविनायक मंदिराकडून करण्यात आली आहे. सुरक्षेची काय व्यवस्था असेल किंवा कशा प्रकारे व्यवस्था असेल, माझ्यासोबत सुदर्शन सांगळे आहेत, ट्रस्टी आहेत. मला हे सांगा की यावेळचं जे 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी याचं काय महत्त्व आहे? म्हणजे यावेळेला गर्दी वाढेल? नाही, यावेळी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. एक आज 31 डिसेंबरला एकादशी आहे आणि काही जणांचे उपवास पण असतात. ते श्रद्धेने भाव येतात इथे या ठिकाणी दर्शनासाठी. त्याचबरोबर उद्या 1 तारीख आहे, गुरुवार वार आहे, नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे. त्याकरता पण भाविक लोक जास्त आहेत. गेल्या वर्षी आमच्या अंदाजाप्रमाणे 4 लाख पब्लिक म्हणजे भाविक येऊन गेले या ठिकाणी, दर्शन करून गेले. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे या 2 दिवसामध्ये. कशी व्यवस्था व्यवस्था काय? आता 4 लाख लोक येतील आणि तेवढा स्थान येणार आहे मॅनेजमेंटवर, तर व्यवस्था काय काय केली आहे? आता आम्ही बाजूला राजे संभाजी उद्यान आहे, तिकडे आम्ही मंडप मोठा घातलेला प्रचंड. त्या एका वेळेस 9,000 पब्लिक उभे राहू शकतील एवढा मोठा मंडप त्या ठिकाणी टाकलेला आहे. त्याचबरोबर आपण उपवास ज्यांचा उपवास असेल त्यांच्यासाठी दुधाची सोय केलेली आहे, चहाची सोय केलेली आहे, त्याचबरोबर पाण्याची सोय केलेली आहे. लोकांना चप्पल स्टँडसाठी दिलेले आहेत, विनामूल्य चप्पल स्टँड ठेवलेले आहेत. प्रत्येक एंट्रीला आपण ते चप्पल स्टँड त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. मोबाईल टॉयलेट्स ठेवलेले आहेत. परत फायर एक्सटिंग्विशरची सुविधा केलेली आहे. फायर फील्ड मार्शल उभे करणार, वॉकी टॉकीची सोय केलेली आहे. सर्व ठिकाणी CCTV लावलेले आहेत. पंडालमध्ये पण CCTV लावलेले आहेत. लोकांच्या सुरक्षिततेचा पण आम्ही लोकांनी लक्ष ठेवलेलं आहे त्या ठिकाणी. पण वेगवेगळ्या रांगा दिल्या आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी, अपंगांसाठी, प्रेग्नेंट वुमन्ससाठी आणि छोटे बाळ ज्यांच्याकडे असतात 4-5 महिन्यांच्या त्या महिलांसाठी आपण वेगळी रांगसुद्धा दिलेली आहे या ठिकाणी. पण मुखदर्शनाचा पण आपण वेगळी लाईन्स ठेवलेली आहे. जनरल लाईन्स आहे, पुरुषांची लाईन वेगळी आहे, महिलांची लाईन वेगळी आहे. या सर्व सुखसुविधा आम्ही त्या ठिकाणी. ताण येतो का म्हणजे एवढी व्यवस्था नाही नाही, आता हे आम्हाला कसं झालं, दव्याचा सवय झालेला आहे. पण उद्याचं म्हणजे आम्ही एक्स्ट्रा करूनच ठेवलं आहे की बाबा शक्य गर्दी वाढली तर ताण यायला नको, म्हणून ती पूर्णपणे अरेंजमेंट करून ठेवलेली आहे की एका वेळेस 9,000 पब्लिक उभी राहू शकते आणि रोटेटमध्ये ते पटापट सर्वांचं दर्शन होऊ शकेल. प्रसादाची व्यवस्था कशी आहे? प्रसाद कसा असणार आहे? प्रत्येकाला प्रसाद मिळेल? लाडूची म्हणजे लाडू प्रसाद ठेवलेला नाही मला मध्ये, लाडूचं मॅनेजमेंट नाही. पण काही की त्यामुळे अजून गर्दी वाढत जाणार, लोकांना करता येणार नाही. पण लोकांना हार फुलं जे इकडे श्रद्धेने व्हायचे असतात ते वाहता येईल इकडे बाप्पाच्या पुढे. खूप धन्यवाद. सांगळेजी सांगत होती कशा प्रकारे व्यवस्था केलेली आहे. CCTV असेल, पोलिसांची कॉर्डिनेटर असेल, फायर ब्रिगेड चे अग्निशमन दलाचे लोक असतील आणि ही सगळी व्यवस्था जी आहे सिद्धिविनायक जे टेम्पल आहे, मंदिर आहे, तिथे केलेली आहे. यावेळेला ही गर्दी मोठ्या प्रमाणात वाढू शकते. गेल्या वेळेला 4 लाख लोकांपर्यंत भाविकांनी दर्शन घेतलं होतं आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होतात आणि म्हणूनच दिवसेंदिवस जी आहे सिद्धिविनायक मंदिरातील गणपतीचं दर्शन करण्यासाठी लोकांची गर्दी वाढते. व्हिडिओ जर्नलिस्ट कामेश विलास, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.